आपल्या सदाबहार अभिनयाने निखळ मनोरंजन करणारे अभिनेते, ज्यांच्या लेखणीमधून महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचे हास्य पावित्र्य जपले जाते. आता तर त्यांची दिग्दर्शन शैली सुद्धा आपल्या समोर आली आहे. एकदा येऊन तर बघा या सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात ज्यांनी यशस्वी पदार्पण केलं आहे असा मित्र घोडकर, माननीय अभिनेते प्रसाद खांडेकर. आपल्या नटखट सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून आदराचं स्थान मिळवणारी अष्टपैलू अभिनेत्री, जिच्या अभिनय कौशल्याने महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची जशी उपासना सतत घडते, तसे मनोरंजनाचे हास्य कल्लोळ आणि मिश्किल सादरीकरण तिच्याकडून आपसुकच घडत असतं. आणि दिवसोंदिवस जिच्या सादरीकरणाचा वाढतोय भाव, अशी अभिनेत्री नम्रता संबेराव. एकदा टाळ्यांच्या गजरात या दोन्ही कलावंतांचं आपण स्वागत करूया. नमस्कार नमस्कार नमस्कार. कसे आहात सगळे? वा वा, खूप भारी वाटतंय. खूप दिवसांनी असा जनसमुदाय समोर दिसतोय. सर्वप्रथम आजच्या सोहळ्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज मी इथे या कार्यक्रमात काही एक विशेष ऑफर घेऊन आलोय. म्हणजे सध्या मोबाईलचा एवढा जमाना आहे की उठता बसता मोबाईलचा वापर केला जातो. म्हणजे किचन मधला हॉलमध्ये बसल्या नवऱ्याला बायको किचन मधला व्हॉट्सअप करते का किती चपात्या खाणार, आणि नवरा जो हॉलमधला उत्तर देतो मी 2 खाणार. हा मोबाईलचा वाढता वापर बघून मी त्या मोबाईलची ऑफर घेऊन आलोय. ऑफर ऑफर ऑफर, बंपर ऑफर, बंपर ऑफर, ऑफर 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 ऑफर, बंपर ऑफर, बंपर ऑफर. बंपर दिसतोय, ऑफर कुठे आहे? बंपर नाही मॅडम, डंपर आहे. घाली अंगावर. नाही बोलायचं, असं नाही. खरंच तुम्हाला इंटरेस्ट आहे का? खरंच मला इंटरेस्ट. मॅडम आमच्याकडे बंपर ऑफर चालू आहे. आमच्याकडे 500 रुपयात 5G रिचार्ज आहे. किती? 500 रुपयात 5G रिचार्ज. 250 रुपयात द्या ना. बरोबर आहे का नाही ताई? काय भाजी घेताय का? अहो रिचार्ज आहे 5G. 5G मग 250 द्या बुवा. देऊन टाका. नाही का तुमचं नाही माझं नाही, 250 द्या बुवा. 250 देऊन टाका. 250 कसं असतं? कुठून तोडायचं ते नेटवर्क? काय बोलताय मॅडम? मॅडम तुम्हाला खरंच इंटरेस्ट मला आहे का? खरंच इंटरेस्ट आहे. आमच्याकडे वेगवेगळ्या ऑफर्स आहेत. हा. मला सांगा, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हा. त्याची उत्तर द्या. हा? विचार. मला आधी सांगा, सर्वप्रथम तुम्हाला काय काय येतं? मला स्वयंपाकघरात काम करायचं लय कंटाळा येतो. काम करताना मोकार घाम येतो. खरं शपथ. नाही नाही मॅडम, तसं नाही. मग कसं? काय काय येतं म्हणजे काय काय येतं? आता तसं काय काय येतं? अहो मग तसं विचारा ना. मला खोकला येतो, शिंका येते. शिंकून दाखव का? शिंका वेगळी, युनिक शिंका भावाची. मॅडम तुम्हाला कळत नाहीये. मला विचारायचंय काय काय येतं म्हणजे काय काय येतं? हे असं दादा तुम्ही असं थेट विचारा ना. मग काय काय येतं? मला लाईट बिल येतं, गॅस बिल येतं, इलेक्ट्रिसिटी बिल येतं. मला लई हाणता येतं. हाणू का? हो, बाई माणसाशी कसं बोलत मी काय विचारतोय, तुम्ही काय उत्तर देताय? अहो काय काय येतं म्हणजे अंगात कलागुण काय? अयो टॅलेंट. टॅलेंट. अहो मग तसं विचारा ना. मला मिमिक्री करता येते. मिमिक्री येते? तुम्ही मिमिक्री करून दाखवा, मी ओळखतो. ओळखणार का? Done. चालेल, ऐका बरं का. ये देख ये हिंदू का खून, ये मुसलमान का खून. अब बता इसमें से हिंदू का खून कौन सा, मुसलमान का कौन सा? ये देख. ओळखलं? कोण? वर्षा उसगावकर. वर्षा उसगावकर काय रे मला ही करीन? बाई माणूस ते नाही हो, नाना पाटेकर. नाना पाटेकर होते. मग पुढचा आवाज काढून दाखव का? बाबू भैया, बाबू भैया, तुम मुझे भूल जाओ, याद नहीं सकता, मैं तुम्हें भूल जाओ, ये वादा नहीं दूंगा, बाबू भैया. कोण सांगा? प्राजक्ता माळी. हाय गाव ती बाबू भैया नाही, ती दादा म्हणती दादा. अहो बाबू भैया सुनील शेट्टी. सुनील शेट्टी होते. बरं पुढचा. हा चल. ये जो 2.5 किलो का हाथ है ना, ये जब किसी पर पड़ता है ना तो आज उठता ना, ये
कॉलेज de लिस्ट में पढ़े फॉरवर्ड कर मैं सन लिया नेशनल लेवल एथलेट सूची लाके जल 1245 और फोन नंबर मैं तो करना काय आवाज ओळखणार कसा काय बोलले तेच कळलं नाही और कंगना राणावत अरे हे भारी आहे मग? सॉलिड आहे म्हणजे भारी आहे का नाही? मिमिक्रीचं सॉलिड आहे हा. बरं मला सांगा संगीताबद्दल तुमचं काय म्हणणं आहे तिच्यात अशा झिंजाव पडणार आहे ना मी भेटू दे मला त्या संगीला नाही तिच्या झिंजा उपटून तिला अशी गर्रा 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 फिरून नाही री ढकलून दिली तर नावाची समेराव नाही मग नाद नाही करायचा हो मॅडम हा क्राऊड बघितलं का समोर मग पोहोचल्या तर किमान 20 संगीता असतील अयो नाही या माझ्या भगिनी आहे. आलं एकत्र स्टेज होतं काय आलं ते माहितीये का नाही या माझ्या भगिनी आहे. त्यांना नाही यांना नाही. अहो संगीता म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट म्युझिक अयो म्युझिक का संगीत. अहो मग तसं विचारा ना अहो दादा म्युझिक माझ्या नसा नसाते होय. म्युझिक माझ्या रगा रगाते होय. तुम्ही जमाई नस कापली ना रक्त नाही बाहेर येत सारे गम पदनी सा बाहेर येत अरे शपथ द्या काय द्या पहिलं अयो लय शब्द घेताय बरं का तुम्ही सॉलिड आहे मला संगीत मला मग माझं भारी म्युझिक आहे होऊन जाऊ दे की होऊन जाऊ दे हो. का ऐका फड सांभाळ दुर्याला ग आला फड सांभाळ दुर्याला ग आला तुझ्या उसाला लागल कोला तुझ्या उसाला लागल कोला थांबा, हो. ते पोरगं टाळ्यावर. हो. ते पोरगं- बोलल्यास सगळं एक टप्पा खाली झाला अहो, हे सॉलिड आहे audience च्या कळलं ना भारी तुम्ही भारी आहे विचारते. हे भारी हा. आहे तर मॅडम मी तुम्हाला आता म्युझिक बद्दल 3 प्रश्न विचारेन विचारा. त्याची जर तुम्ही बरोबर उत्तर दिली बर. तर माझ्याकडनं 1000 रुपयाचं रिचार्ज फ्री मला येतं म्युझिक बद्दल लय तयार? आम्ही तयार आहे पहिला प्रश्न हा मी आता तुम्हाला एक गाणं ऐकवतो बर. त्या गाण्याचं सिंगर कोण आहे तो ओळखायचं लगेच रेडी मी रेडी गाणं ऐका हा झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग झिंग चिकी चिकी झिंग चिकी चिकी झिंग चिकी 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 झिंग झिंग चिकी झिंग तेरे मेरे प्यार में मैं पागल दीवाना तू तो तेरा परदेसी अहो गाणं गा की हेच गाणं आहे काय झिंग चिकी चिकी झिंग लय गाणं व्हायला लागले बरं का दादा तुम्ही काय? चिंची की चिंग हे गाणं आहे हो. ह्याचं काय करायचंय मी याचं सिंगर ओळखा ह्याचे सिंगर झिंग चिक्की 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 लोणावळा शूट झालंय का चिक्की चिक्की लय आहे. शूट पुढे झालं त्याने का सांगूया गाण्याचे सिंगर ओळखा जनरल नॉलेज असलेलं बरं असतंय नाही का झिंग चिक्की चिक्की चिंग चिक्की बुबुम चिक्की हे महेश कोठारे ते कुठे गातात मग चिक्की मग हे आपलं सोनू निगम लॉक करा नक्की हा लॉक करा तुमचं उत्तर परफेक्ट बरोबर आहे चुकलेलं आहे चुकलं आयो याचं सिंगर चीन सांगली आहे आयो ते सांगलीचं का सांगलीचं नाही हो चीनचं काय का ते अहो मग विचारायचं तर महाराष्ट्रातला विचारा की मातीतला विचारा मग त्या चीनच्या चपट्या नाकवाल्याने केवढा वातावरण होता कोविड मध्ये घरात बसायला लागलो होतं मा नवऱ्याला मी एवढे चॉकलेट केक खाऊ घातले मा नवरा फार चॉकलेटी झाला महाराष्ट्रातलं मातीतलं हरकत विचारा नाही इकडचं विचार खरेच म्हणलं नको दिल तो पागल है कोणी पण सांगन उदित नारायण आय शाहरुखने डॅन्स केलता किरण खरं तर त्याच्या हिरोईन साठी मला विचारलं होतं पण माझ्याकडे जरा हास्य जत्रेमध्ये मी जरा बिजी होते ना त्याच्यामुळे मला करता नाही आलं बघ त्याच्या हिरोईन साठी शाहरुख खानच्या तुम्हाला मला विचारलं होतं फुगलेली रे दादा फुगल्याबद्दल तुम्ही तर बोलूच नका आपण तुम्ही काय चालू केलं ऐका हा तुमचं उत्तर परफेक्ट चुकलेलं आहे आता म्हणजे प्रश्न वेगळा तुम्ही ऐकून तर घ्या बर बर सांगा दिल तो पागल है हा या गाण्यात हा मॅन्डोलियन कोणी वाजवले हे काही प्रश्न विचारतात बरं का हा? काय कोणी वाजवलं मॅन्डोलियन कोणी वाजवले मॅन्डो मॅन्डोलियन हो मॅन्डोलियन काय हे मॅन्डोलियन असतं ते वाद्य असते ते अयो मॅन्डोलियन ते का ते स्टुडिओ मध्ये 50 जण एकमेकांच्या पाटा खाजीवत्यात ते का अहो ते कशाला बघायला मारलं मी मला येत नाही मान्य करा नाही, तुम्ही नीट सोपे हरकत सोपे. नाही तिसरा प्रश्न विचारतो हा जवान नवीन पोपट हा आनंद शिंदे
शेंबडा पोर मगाशी नाचत होतं ते पण सांग. कोणी सांगत? बरोबर आहे. एवढं फेमस. प्रश्न थोडा वेगळा आहे, नीट ऐकून घ्या. जेव्हा नवीन पोपट हा हे गाणं आनंद शिंदेनी गायलं त्या दिवशी अवधूत गुप्तांनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? आनंद शिंदे स्टुडिओत गात होते तेव्हा अवधूत गुप्तांचं काय काम होतं तिथं? प्रश्न हाच आहे की त्यांनी कोणत्या रंगाचा सदरा घातला होता? ते कळलं, मी बघायला गेले त्यांनी पांढरा घातला, ढवळा घातला का काळा घातला? तुम्ही नीट प्रश्न विचारावा. नाही, तुम्हाला उत्तर येत नाही, मान्य करा. तुम्हाला म्युझिक बद्दल नॉलेजच नाहीये. तुम्ही स्पोर्ट्स सेक्शन घ्यायला पाहिजे. हे पण आता मी होतो तू नाही. क्रिकेटचे खूप सोपे प्रश्न होते. बरं, ते- मला सांगा, बॉलरच्या हातात एक गोल वस्तू असते, त्याला काय म्हणतात? हे बघा काय प्रश्न आहे. आता बॉल म्हणतात. गड असतंय, ते मागे करतोय, मग तो बॉल टाकतोय. बरं, जो बॉल फेकतो त्याला काय म्हणतात? बॉलर. त्याला फेकी बॉलर नाही म्हणणार. फिल्डर बॉल पकडतोय तो फेकतो. बरं, एका ओव्हर मध्ये किती बॉल असतात? किती? 6. बॉल एकच असतोय, तो 6 वेळा टाकतात. तुमचं काम नाही निघा मॅडम. नाही माझं काम असं बोलायचं नाही. माझा इगो हर्ट झालाय आता. आता मी तुम्हाला 3 प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तरं दिली तर तुम्हाला देणार 1 लाख रोख रुपये इकडच्या कुठल्या तरी आयोजकांकडनं देऊ. हा चला आता मला आयोजक कोण कोण हात वरती करून ठेवा. एक 20-25 फोटो निघालेत मगापासून. मी आयोजक आहे सांगून. चला आता मला सांगा हे काय? हे काय पण विचार लागलं? तुम्ही काय पण विचारलं तर मॅन्डोलियन म्हण काय? हे काय नाही? तुम्ही काहीतरी जादू करताय. हरलात का? हरलो? 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. आता मला सांगा हे काय? बरोबर, तर त्याने पण उत्तर दिलं. नाही. 2 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत. हरलात का? हरलो? माणसं 3 शॉवर खाली आंघोळ करतायत पण हाय ना साबण घ्यायला खाली वाकलाय. काय मामा टाळा वाजवताय? पटतं तुम्हाला? आता मला सांगा हे काय? हे 3 माणसं शॉवर खाली आंघोळ करतायत, त्यातले दोघं भांडतायत. हरलात का? हरलो? माणसं 3 शॉवर खाली आंघोळ करतायत पण हा जो साबण घ्यायला खाली वाकला होता ना हा दुसऱ्याची पाठ चोरतोय. माझा इगो हर्ट केला. दादा 5 लाख माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करा. मला एक या ठिकाणी या दोघांचं एक खास मला एक अंडरलाईन करून एक गोष्ट सांगायची. नमा तुझी जी शैली आहे ती आमच्या माता भगिनींना इतकी रिलेट वाटते आणि इतकं छान वाटतं की आता माता भगिनींचे चेहरे इतके फुलले. म्हणजे तू जेव्हा तुझे संवाद सुरू झाले ते मी नोटीस करत होतो. फार इतकी सुंदर शैली. तर नेमकं ते हे कसं काय म्हणजे तुझ्याकडे? मी जुन्नर तालुक्याची आहे त्याच्यामुळे भाषेत खूप साधर्म्य आहे इकडच्या आणि माझ्या जुन्नरच्या भाषेमध्ये. त्याच्यामुळे कदाचित आणि मला असं वाटतं बोली भाषेत खूप गंमत आहे आणि ती आपण वापरली पाहिजे. आपली बोली भाषा ही महाराष्ट्रभर नाही आता हास्य जत्रेमार्फत ती जगभर पोहोचलेली आहे. त्याच्यामुळे त्याचा मला खरंच खूप मनापासून अभिमान आहे आणि मी प्रयत्न करत राहील जेवढी माझी भाषा आणि मला जेवढ्या मी अवगत केल्या त्या भाषा मला जेवढ्या पोहोचवता येईल तेवढा मी प्रयत्न करत राहील. व्हेरी नाईस. मला प्रसाद दादाचं पण एक फार एक वैशिष्ट्य वाटतं आणि मला नेहमीच कुतूहल आहे कारण तो इतका फ्लेक्झिबल आहे. कारण मी त्याला जेव्हा 7-8 वर्षापूर्वी बघितलं होतं ना तो माझ्यासारखा होता. आता तो माझ्यापेक्षाही इतका छान बारीक झालाय. तर हे कसं काय म्हणजे कसं काय जमवलं? म्हणजे काय माझं गाव कोकणातलं आहे त्याचा मी इकडचं काय संबंध नाही. तरी पण काय ना आता हे असं जॅकेट बिकेट घातलं म्हणून सत्र घातलं मी पण असंच दिसेल. पण बारीक झाला तू बारीक झाला असं म्हटलं सगळे हसले काही कळलं नाही. हसले म्हणजे ते माझ्यावर हसले त्याच्यावर नाही हसले. मी तुम्हाला खरंच खूप भारी वाटलं आणि म्हणजे तुम्ही आम्हाला बऱ्याचदा टीव्हीवर पाहता पण तुम्हाला असं प्रत्यक्ष बघण्याची संधी क्वचितच येते आणि ही संधी उपलब्ध केल्याबद्दल आयोजकांचे खरंच मनपूर्वक आभार. कारण आम्हाला सोशल मीडियावर आणि बऱ्याच ठिकाणी तुम्ही मेसेजेस करत असता पण असा प्रत्यक्ष लाईव्ह रिस्पॉन्स खूप कमी वेळा मिळतो.
वाटतो आणि त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे एवढा छान रिस्पॉन्स दिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू. खूप खूप कौतुक दोघांचंही. मी दोघांनाही विनंती करेन की कृपया आपण स्थानापन्न. थँक्यू. थँक्यू सर.